ठीक आहे. तर चला तिकडून सुरू करू आपण. पहिले तुमचा एंट्रन्स बघू. इकडे आता पझल खेळत होता ना. बघा हे एंट्रन्स इकडं आणि इथं बघितलं तर आपलं हे तर पहिले एंट्रन्स काय आहे आपला ते चुकलं आहे जरा. एंट्रन्स चुकला. एंट्रन्स आपला साऊथवाला. एंट्रन्स ईस्ट किंवा नॉर्थ पाहिजे. तर किंवा साऊथमध्ये असतं तर व्हर्च्युअल एंट्रन्स क्रिएट करावं लागतं. बट तुम्ही म्हणताय की काय असं प्रॉब्लेम नाही आहे, डिस्टर्बन्स नाही आहे, तर इट्स ओके आहे का नाही. बाकी हे जे ना हे ठीक आहे. तुम्ही कधी असं प्लास्टिकचं फूल वगैरे नाही लावत ना. नाही तो वरची माळ तेवढीच. बरं. तर हे ना काय करायचं जेव्हा तुम्ही पूजा करता इथं ना स्वास्तिक काढायचं. हां प्रत्येक जेव्हा पूजा करता तेव्हा ना ते पुसून परत काढायचं स्वास्तिक. आणि स्वास्तिकला ना क्रॉस नाही होऊन द्यायचं. ओके. क्रॉस नाही म्हणजे कसं काढतो आपण. हां 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 पण मधी नाही. क्रॉस नाही व्हायला पाहिजे. स्वास्तिकला जेव्हा तुम्ही क्रॉस करता ना ते कॅन्सल होऊन जातं त्याचा इफेक्ट. क्रॉस नाही करायचा. असं वरती बनवलं, खाली बनवलं, असं बनवलं. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही पूजा करणार ना तेव्हा तुम्ही स्वास्तिक बनवायचं आणि इथं थोडंसं हल्दी लावायची 2 असं. ते ऑस्पिशियस होऊन जातं. ठीक आहे. आता तुमचं हे सूरॅक जे आहे ते तुम्ही बरोबर आहे कारण की हे साऊथ आहे तर तुम्ही ठेवलं आहे. इथं नॉर्थ असला असता तर तुम्ही शूरॅक नाही ठेवला. म्हणजे नॉर्थमध्ये ऑस्पिशियस असतं तिथं तुम्ही शूरॅक नाही ठेवू शकत. ठीक आहे. पण आता हे साऊथ आहे तो इट्स ओके कारण की साऊथ ओपन नाही ठेवत आपण. पण तुमचा दरवाजा साऊथला आहे तर तुम्ही काय करणार आता आहे का. ते तर आहे. तर इथं तुम्ही ते लावलं ना हल्दीने स्वास्तिक केला तर त्यांनी होतं निगेटिव्ह एनर्जीज नाही आहे. जास्त प्लास्टिकचं काही नाही लावायचं कारण की प्लास्टिक हे बघा असं प्लास्टिकचे फुलं लावले ना ते निगेटिव्ह एनर्जी कॅरी करतात. तर डोक्यात बघा विचार खूप येतात. ओव्हर थिंकिंग वाटतं असं होतं. तर प्लास्टिक नाही फ्रेश फ्लावर भेटले नाही. मी व्हिडिओ बनवते ना मी शेअर करेल ना. तर तुम्ही काय जे फुलं असतात फ्रेश ते फ्रेश फुलं तुम्ही यूज करू शकता. प्लास्टिक नेहमी ना निगेटिव्ह एनर्जी कॅरी करतो. ओके. तर देवाकडे बी प्लास्टिक कधी लावायचं नाही किंवा घरात बी नाही लावायचं. फ्रेश फुल आहे ते लावा. इट्स ओके. ठीक आहे. परत आता हे जे प्लेस आहे आपलं हे कोणता प्लेस आहे झालंय बघा. हॉल हॉल तेव्हा इथं साऊथ वेस्ट आला. इथं हे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट झाला. तर आपलं जे सोफा पाहिजे होता मी हे सजेशन आहे फक्त पुढं तुम्ही हे इथं पाहिजे होता कारण की इथं आपल्याला हेवी करायचं आहे. तुमचं नॉर्थ ईस्ट इकडे येते तर हे थोडं हलकं पाहिजे आपल्याला. तर हे तुम्ही इथं करू शकता. हे तुम्ही इथं जसं तुम्हाला पळवलं तसं हे काय. पण हे थोडंसं चेंजेस पाहिजे. ठीक आहे. इथं बरोबर आहे. इथं बाल्कनी आहे. इट्स नाईस की इथं बाल्कनी पाहिजे. सगळे नॅचरल सोर्सेस येतात. ऊन वगैरे येतं का येतं ना खूप नाही पण येतं. हां. इथं ना तुम्ही ब्ल्यू कलर केला स्काय ब्ल्यू असं म्हणजे हां हे बघा हे वॉटर कलर आहे ना वॉटर एलिमेंट असतं नॉर्थचं आणि ब्ल्यू. तर तुम्ही काय एक्वेरियम ठेवला किंवा तुम्ही असं पाणीचं काहीतरी ठेवला किंवा असं ब्ल्यू केला तर हे अजून एनहेन्स होती एनर्जी. ओके. ठीक आहे. तर जे तुमचा दरवाजा आहे ना साऊथ निगेटिव्ह होते तर हे पॉझिटिव्ह एनर्जी त्याला कॅन्सल करते. ओके. ठीक आहे. तर तसं तुम्ही एनहेन्स करू शकता याला. बरं. ठीक आहे. अजून मग सर्वात मोठी चूक हे किचन बघा काय कुठे आहे हे बघा कुठे किचन तुमचा नॉर्थ ईस्टला. हे तुमचं नॉर्थ ईस्ट आहे. इथं काय पाहिजे आपलं देव कुठे आहे मी पाहिलंच नाही. देव बेडरूम मध्ये देव कोणी ठेवला. जागाच नव्हती. बेडरूम मध्ये नाही ठेवत कधी बी देव. घराचा नाही घराचा तो ईशान्य कोपरा असं वाटलं त्या रूमचा म्हणून तिकडे ठेवलं. पण बेडरूम मध्ये नाही ठेवायचा. हॉल मध्ये ठेवायचं. वयस्कर लोकांच्या बेडरूम मध्ये. आता आम्ही वयस्कर आहोत ना कम्पॅरेटिव्हली. हा मास्टर बेडरूम मध्ये नाही चालत ते मला माहिती. तुम्ही काय म्हणता मास्टर नाही कोणत्याही बेडरूम मध्ये नाही चालत. ओके. पण तुम्ही हॉल मध्ये ठेवू शकता. आता तुमचं नॉर्थ कोण आहे ना इकडं इथं वरती ठेवू शकता किंवा असं कसं बी. आता तुमचं बघा हे इकडे
एवढंच आहे ना, हा एवढंच आहे. हा, तर यात एवढंच आहे. तुम्ही वरती बी ठेवू शकता, वरती बी सेटअप करू शकता. कुठं? नॉर्थ ईस्ट मध्ये त्या दिवारमध्ये, हॉलमध्ये, हॉलमध्ये बी करू शकता तिथं बी. आणि हे मंदिरचा हे जे कलर आहे ना, हा. हे डार्क कलर नाही पाहिजे, नाही, ह्याला नाही. व्हाईट ह्याला तुम्ही पेंट करू शकता. ओके, वाईट. पेंट नेहमी काय असतं ना, इकडे एक सर्वात इम्पॉर्टंट, मी रेमेडी शिवाय नाही सांगत पण ठीक आहे, हे मंदिरमध्ये ना एवढे सगळे देव नाही ठेवत. बोलवते मी. मग एकच मिनिट बोलवा, हे बिलकुल नाही ठेवत, ओ, तुम्हाला आता बोलवताय. नाही ठेवत. एनर्जी खूप डेंजर असते यांची. मॅडम बोलवतात त्या. ठीक आहे. सर्वात मोठं इम्पॉर्टंट, मी प्रत्येक घराला जेव्हा विजिट केले ना तेव्हा हेच पाहिलंय मी, की ना मंदिरमध्ये एवढे देव ठेवतात. अंकल एक ना थोडीशी प्रॉब्लेम काय आहे ना, की मंदिरमध्ये ना एवढं देव नाही ठेवायला पाहिजे, आणि ते बी डबल. हे काय करतात ना, आपली एनर्जी आणि देवाची एनर्जी खूप. काय आहे माहिती का, हो. हे जे खंडोबा वगैरे जे आहे ना, हा, आता मेन जे देव असतात तुमचे, ठीक आहे, ते तुमचे कुलदैवत असणार ना, कुलदैवत. है ना, ते कुलदैवत असणार, तेवढं ठेवले ना तरी चालतंय. हे जे तुम्ही ठेवलंय ना, आता हे स्वामी समर्थ आहे, तुम्ही मानता स्वामी समर्थ, मानतात. स्वामी समर्थ, ठीक आहे. हे साईबाबा झाले, हे गणपती बाप्पा झाले, हे काय झाले, कृष्ण झाले, ठीक आहे. हे शिवजी याचा फोटो ठेवलाय फक्त तुम्ही, ठीक आहे. आणि हे लक्ष्मी माता आहे, राईट. हे काय गुरुदत्त, हे छोटं कोण आहे, अन्नपूर्णा. ओके. तर बघा, आता तुम्ही काय केलंय, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलंय, म्हणजे डिस्ट्रॅक्शन कसं होतं ते मी सांगते तुम्हाला. हे जे तुमचे कुलदेव आहे, कुलदेवांचं वेगळं स्थान असतं, असतं. बरोबर, ते सगळ्यात महत्वाचं असतं. ते सगळं महत्वाचं असतं, कारण की तुमचे कुलचे देव हा, येते. बरोबर. हे तुमचे पप्पा पूजतात, हो, पप्पाचे हो. पप्पा पूजतात सगळे, यांना ठेवलं, ठीक आहे. यांचा इम्पॉर्टन्स नाही राहिला ना हे सगळं ठेवलं तर. आणि यांची जी एनर्जी असते, आता गणपती बाप्पा ठेवले बेस्ट आहे, गणपती बाप्पा ठेवतात ती ठीक आहे, पण जे हे वेगळे जे कानं ठेवले तुम्ही, आता हे स्वामी समर्थ, ठीक आहे, तुम्ही मानता तर एक फोटो सुद्धा लावू शकता, मूर्ती ठेवण्याची गरज नसते, कारण की हे सगळ्यांची एनर्जी आहे ना डिस्ट्रॅक्ट होते. आणि हे तुम्ही प्लास्टिकचे हनुमान ठेवले, नाही ते आज मी आपले आज हनुमान जयंती आहे ना म्हणून ठेवलं होतं आपलं. हा, पण तुम्हाला पूजा करायची ना हनुमानची, तर बाहेर जाऊन करायचं, त्या घरात घरात नाही.